मंदिर. असे मंडप आहेत छोटे छोटे. खूप प्राचीन मंदिर आहे जिंतोबा श्री राम कृष्ण हरी. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. जय जय मल्हार. अरे पटार गुरु भंडार. महाराज की जय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मौली. जिंती गावाचा मेन गेट. इथून आता मी सरळ रस्त्याला जाणार फलटण मार्ग निघालेलं आहे. इथून जाणार फलटण. फलटणवरून जाणार राजुरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. आता आमचा प्रवास आहे जिंती टू निपात. इथून फलटण. त्याच्यानंतर जाणार राजुरी साधू महाराज हॉल. तिथे आपली वस्ती असणार. रामकृष्ण हरी. पहिला 20 किलोमीटर आहे जेवणावर. त्याच्यानंतर 18 किलोमीटर आहे राजुरी. रामकृष्ण हरी. सकाळचा चहा झाला. तिथून पिंपरीला जाणार आहे. साधूभाऊ हॉल नाही. साधूभाऊ हा. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. आता आपण थोडीशी विश्रांती घेतलेली आहे. तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे आपल्याला पॉवर नॅप घेणं गरजेचं असते. कारण की आपण 11 वाजता झोपतो, 2ला उठतो, 3 तास आपल्याला झोप भेटते. म्हणजे हे जेवढे पण ब्रेक होतात त्यात 1-1 तासाचे पॉवर नॅप घेतले ना तर आपली बॉडी स्ट्रॉंग राहते. तर आपली पायवाट पण चांगली राहते आणि सगळे फिट राहतात. सगळे फिटच आहे. कोणाची काही काळजी घेण्याची गरज नाही. आता चाललेलो आमच्या पुढच्या वाटचालीस. रामकृष्ण. रामकृष्ण. श्री केदारनाथ प्रसन्न. मंदिर आहे. तर जिंतीवरून निघालो. आता चाललो त्रिपात. शुभ सकाळ. कुटुंबाई सकाळ. क्लायमेट एकदम थंडागार आहे. मस्त चालायला पण मजा येते. स्वप्नील माऊली कसं का आजचा प्रवास कसा वाटला आपल्याला जिंतीचा? म्हणजे खास करून पाण्याची कदर लोक करत नाही. तर वारी कसं, वारी अन्नाची कदर शिकवते, पाण्याची कदर शिकवते. तर आज पाण्याचा विषय आहे तर तुम्ही काय बोलला 2 शब्द? जसं आताच आपण काल रात्री अनुभव केला ज्याचा की पाणी आता काय कमतरता होती. जिथे पिण्याचं म्हणजे इथे पूर्ण या एरियामध्ये पाण्याची कमतरता भासली आपल्याला. आणि मेन जेणेकरून आपण जे आपलं संस्थे जी आपली बिसलरी पाणी पुरवते आपल्याला सगळ्याला पिणे म्हणजे आपले बिमार न पडले पाहिजे वारकरी. ते काल ते पण इथे कोणत्या दुकानावर ते बिसलरी पाणी पण नव्हतं. पण हे आपले मिलन माऊलींनी कसं आपल्याला ॲडजस्ट करून ते पुरवलं. पण तशीच आपण जी आता
बिसलेरी पाण्याशी आपण जिथे चालता चालता हात धुवत होतो, जे वेस्ट करत होतो, जे काल आपल्याला जी कदर समजली त्याची, ते आता पुढे पण कळले पाहिजे लोकांना आणि ते पाणी जपून वापरलं पाहिजे. याकरता आपल्याला पुढे त्याचं कमतरता भासली नाही पाहिजे. हेच बोलायचं होतं 2 शब्द. तर ते पाणी आपल्याला कहावत तर माहीत असेल, जल हे तो जीवन आहे. तो जीवन जल आहे. ही जीवन. जल ही जीवन आहे. पाण्याची बॉटल आपण पहिला पण आधी म्हटलं, पाणी भरपूर इम्पॉर्टंट आहे. आज आपण बघितलं आपल्याला 3 दिवस पाण्याचा दुरुपयोग लय केलेला आहे. 7 वाजले तरी आपल्या गावामध्ये कडक ऊन चालू होतं. तर त्या उन्हामध्ये आपल्याला जास्त तहान लागते. तर आपण आपली बॉटल आपल्या सोबत ठेवलीच पाहिजे जेव्हा जेव्हा मिलन माऊली. आता काल बघितलं, काल मिलन माऊलीनी इतका प्रयत्न केला, किती ठिकाणी गेला, पण पाणी नाही भेटलं. जेवढं भेटलं तेच आपल्याला पुरवायचं होतं. जसं बसं आपण पण सर्वांनी मॅनेज केलं, चांगलं केलं की जेणेकरून कुणालाही प्रॉब्लेम नको. सर्व म्हणजे व्यवस्थित झालं. पण एक पाण्याच्या बुंदाची सर्वांना कदर कळाली की बाबा पाणी काय असते. म्हणून मित्रांनो, पाणी जपून वापरा, जेवढं पाहिजे तेवढंच पाणी वापरा. वेस्ट घालू नका, वेस्टला शिका, मागायला नको. कारण की वारीमध्ये जेव्हा पंढरपूर तुम्ही पांडुरंगाचे जेव्हा पाय पकडणार तेव्हा पांडुरंग आपल्याला शिकवतो की आपण दिलं पाहिजे, घेतलं नाही पाहिजे, एवढं सक्षम बनायचं. रामकृष्ण. कोणाला दिसली नाही पाहिजे, पण कोणी एखाद्याने बघले, 100 माणसांपैकी एकाने तरी बघले, तर तो मला 5 किलोमीटरवर गेलो की मामा असे बाटली दे, तर ते द्यायला लागते. मी तर जपून नुसते हात रिकामी करून चालू नका, दुसऱ्यांच्या याच्यावर अवलंबून राहू नका. मग काय फायदा वारीचा जर ते पुण्यच तुम्ही दुसऱ्यांना देता, त्यांच्याच आधारावर जगता. अरे कोण तर ब्रश पण नाही घेऊन येत, कोल्गेट नाही घेऊन येत, आपण पण दुसऱ्या माऊली. रामकृष्ण हरी. आम्हाला माऊली काहीतरी खायला घेऊन आलेले आहे. काजू घेऊन आलेले आहेत रस्त्यात. हे असे काजू पण प्रोटीन देत आहे आम्हाला, थोडंसं प्रोटीन. बदाम घेऊन येत आहे मिलन माऊली. माऊली आमची काजू घेऊन येत आहे. काजू द्या. प्रत्येकाला 5-5 देत आहे प्रोटीन, वाटून देत आहे प्रोटीन. बिजू दाखव, बिजू दाखव. नॅचरली प्रोटीन आहे. माऊली मला 4 झाले. मिलन माऊली, कशी तुम्हाला आयडिया आली की सर्वांना हेल्दी आपण काजू दिले पाहिजे? आज आता आपलं मी रूट लावला तेव्हा मी रूट बघितला का या रूटमध्ये एकही दुकान नाही, काही नाही. त्याच्यामध्ये थोडंसं प्रोटीन हे पाहिजे म्हणून तुम्हाला एक काजूची व्यवस्था केलेली आहे मी थोडी मग जेणेकरून तुम्ही अजून 1 तास चालू शकाल. रामकृष्ण. पण आज महत्व समजलं आम्हाला. पाण्याचं महत्त्व. काय जिंकी गावाने येऊन आपल्याला पाणी भेटलं नाही, आंघोळ करायला भेटलं. माऊलीने आपल्याला भरपूर प्रयत्न केला आणि दर द्यायला प्रयत्न केला. आपले 100% दिले आणि जेवढं पण पाणी त्याला भेटलं ते घेऊन आले. तर माऊली तुमच्या कृपेने काल आमचं पाण्याचं जे प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह झाले. थोडे का ना असू दे, प्रत्येकाला पाण्याची गरज आहे. पण कुणाला काय समजत नाही, कारण की माऊली किती कष्ट करतो, किती फिरतो, तेव्हा आपल्याला ते भेटतं. तुमच्या बजेट केला, जेवणावर मागत तरी मी दिला नाही आणि रात्रीचा टाइम आहे. माऊली घ्या. माऊलीने प्रोटीन दिलेलं आहे. चला माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. खायला एनर्जी, तर थोडं अंगात ताकद येण्यासाठी प्रोटीन खाल्लेलं आहे आम्ही. आणि या रस्त्याला काहीच नाही, दुकान नाही, काय नाही. चाललो आम्ही पुढच्या रस्त्याला. रामकृष्ण हरी. माझं बोलणं असं आहे की पाणी पिल्यावर, पाणी तर आपण पितोच, 1 बॉटल केला या फिर एनर्जी ड्रिंक बोला, ते आपण मिक्स करून पिऊ शकतो. तर चालताना थोडं फ्लेवरफुल पण वाटते आणि बरं पण वाटते, टेस्टलेस वाटत नाही आणि थोडं एनर्जी पण येते. आणि जस्ट सर्वांनी 1-1 बॉटल हातात घेतलीच पाहिजे, का की आता आम्ही जो रोडवर चाललो तिथे एक पण दुकान या फिर एक पण सीट नाही आहे बसासाठी. तर आमचं जसं की मिलन माऊली येतो हर एक 2-3 किलोमीटरवर, तरी पण स्वतःनी 1-1 बॉटल कॅरी करायला हवी. हेच माझं सांगणं. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. मी सांगितलं होतं आता ते आपल्या वेदिका माऊली इलेक्ट्रिक पावडर सोबत घेतात. आधीच म्हटलं होतं की उन्हाचा प्रवास आहे आता आपला, की सकाळ झाली तरच ऊन चालू होतं आणि आपल्या बॉडीतून पाणी निघतं आणि आपल्याला पाण्याची गरज असते. कोल्ड्रिंक पिऊन आपल्याला तात्पुरता आनंद भेटतो, पण ORS पिऊन आपल्याला 1-2 तासाचा आपल्याला
स्टॅमिना भेटतो, जेणेकरून आपली वाटचाल एकदम आनंदी जावो, सुरक्षित जावो आणि हसत खेळत जावो म्हणून. आणि मेन म्हणजे इम्पॉर्टंट विषय असा आहे की पाणी आपल्यासोबत आपण ठेवलंच पाहिजे. पाणी आहे ते सर्व आहे. तर आपल्या कृषी माऊली पाण्याबद्दल काय बोलतात? 2 शब्द कृषी माऊलीचे ऐकूया. माऊली. नाही, पाणी आता सध्या कसं गरमी आहे, मग पाणी लागतेच. काल पण लोकांनी 2-2 किलोमीटरला एक बॉटल संपवली. म्हणून आपल्याला पाण्याचा महत्त्व समजतो. पाणी कसं जपायला पाहिजे हेच आपल्याला विठ्ठल रखुमाई शिकवतात. आपल्याला जीवनात कसं पाणी जपलं पाहिजे, हीच तर वारीची खरी मजा आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तुम्ही हा चॅनल पाहत असा चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या कोली माणसाला पुढे जाण्याची मदत करा. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. शुभ सकाळ. सकाळी 6:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आता नाक्यावर पोचलेलो आहे, नदीकाठी. रेल्वे ट्रॅकवरून आम्ही आता राईट मारला. राईटवरून आता नदीकाठी आलेलो आहे. तिथे लेफ्ट. आता तिथून आम्ही आता लेफ्ट मारत आहे. नदी लागलेली आहे आम्हाला. हां 6:30 वाजलेले आता आपण इथून निघालेलो आहे जिंतीवरून. लेफ्ट राईट मारून पुढे आता जातो आहे आपण श्रीपाद. इथे श्रीपादला आपलं दुपारचं जेवण आहे. तिथून आपला रात्री राजुरीला होल्ड आहे. रामकृष्ण हरी. पाणी हे आपल्या जीवनासाठी अति आवश्यक वस्तू आहे. पाण्यासाठी आपल्याला खरोखरच पाणी वाचवलं पाहिजे. काल आम्ही अनुभवलं. काल आम्ही एका गावामध्ये असताना आम्हाला पाण्याची कमतरता जाणवली. एवढं पाणी कमी होतं की प्यायला पाणी नव्हतं. शेवटी आम्हाला मिलन भाऊनी कुठेतरी जाऊन थोडंसं एक कॅन घेऊन आला आणि आमच्या पाण्यामध्ये आमचं गुजारा केला होता. तर पाणी वाचवा आणि जीवन जगवा. पाण्याची बॉटल सुद्धा आपल्या सोबत ठेवा. पाणी सोबत ठेवा वारकऱ्यांनी चालताना, कारण की रस्त्यामध्ये कुठे पाणी मिळेल नाही मिळेल माहीत नाही. आणि एवढ्या उन्हामध्ये चालणं वगैरे आणि पाण्याची तहान लागते. त्यासाठी पाणी वाचवा, जीवन जगवा. रामकृष्ण हरी. ही आपली हजारो वर्षाची परंपराची देवलं बघू शकता. सुंदर अशी देवलं आहेत. रामकृष्ण हरी माऊली. आता आम्ही पलटणमध्ये पोचलेलो आहे. पुढचा हायवेमध्ये प्रवास करतो, हायवेला. आणि आता थोड्या वेळात 1 तासानंतर आम्ही नाश्त्याला थांबणार आहोत. तिथंच आम्ही जरा फ्रेश होणार नदीवर आंघोळीसाठी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. कृष्ण हरी. आता आम्ही फलटण रोडला आहे. आता पुढे नाला आहे, म्हणजे नदी आहे छोटीशी. तिथे आता आम्ही आंघोळ करणार. कृष्ण हरी. आता पंढरपूर फक्त 109 राहिलेलं आहे आणि आम्ही आता पोचत आहे फलटण, पंढरपूर. महाराजा गार्डन. या नदीत आंघोळ करायचं म्हणजे महत्त्व म्हणजे आपले जे पाप आहे ते धुवून जाते. या आंघोळीचा खूप फायदा आहे.
हरी पुरी भाजी आणि शिरापुरी ही असे आपले वारकरी. रामकृष्ण हरी माऊली. आणि शिरापुरी आणि पुरी भाजी नाश्ता आज आपला काळवडला नाश्त्याला बसलेला आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. पुढचा प्रवास पिंपळद. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. त्रिपुरा. आता पुण्याचा रोड आहे, इकडे मंदिर आहे, भोलेनाथाचं मंदिर आहे. भोलेनाथचं मंदिर आहे. आरामसे चालतं. आरामसे चालतात आणि व्यवस्थित सर्व चालतं. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. आता मी निघालेलं आहे प्रिपडला. जेवणाचा होल्ड आहे. तिथे भोलेनाथाचं मंदिर आहे. अच्छा, ऊन खूप आहे. तर एक तरी बॉटल आम्हाला पाहिजे होती पाण्याची यायला. ऊन पण खूप आहे आणि पाणी पण आमच्याकडे आहे. थंड्यासाठी थांबलेले आहे रस्ते. भेटला असतं ते बरोबर जायला असतं ते. राजेश वगैरे राहिले. चाललो रस्त्यात आम्हाला ऊस भेटला. आम्ही ऊस खात खात चाललो, मजा करत चाललो रस्त्यात. आणि ऊन पण बघा एकदम डोक्यावरच आहे. मंदिर आहे तिथे आपण आता दुपारच्या जेवणाला थांबणार आहे. हा ब्रिज आहे, त्या ब्रिजच्या बाजूलाच लेफ्ट आहे, लेफ्ट साईडलाच मंदिर आहे. तिथे आपण थांबायचं ना. ऊस. अच्छा. ताजं पाणी पिऊ नका. औषध ठेवलेलं सकाळच्या पारी बिघडतो आणि तसा पाणी पिया गुळणा करून. कवाच आजारी पडणार नाही. आम्ही तीच करतो. रामकृष्ण हरी. 12 महिन्यातनं एक इंजेक्शन सुद्धा आम्हाला नाही कवाच. रामकृष्ण हरी माऊली. तुम्ही सकाळ हा म्हणजे रात्री ठेवायचं नाही, सकाळचं प्याच. अच्छा. अर्धी एक बाटली असते बाटली. बिस्लरीची. हा. सकाळी त्या तुम्ही बघा आजारी सुद्धा पडत नाही. उशिरा खा. आजारी जर पडलं तर चालेल. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. एक माऊलीने मला आता ऊस खाताना एक उपाय दिला. म्हणजे तो ऊस कापलेला असला ना तो एक दिवस नंतर खायचा, म्हणजे उष्टा ऊस. तो ऊस दुसऱ्या दिवशी खायचा. माणूस आजारी नाही पडणार, तो औषधी होतो. आणि नंतर रात्री पाणी एक लोटा रात्री ठेवायचा, तो सकाळी प्यायचा. त्याने पण तो औषध तयार होते. अशा टिप्स दिल्या आपल्या माऊलीने. रामकृष्ण हरी माऊली. च्या लेफ्ट साईडला मंदिर आहे, श्री महादेव मंदिर. त्या मंदिरात आता आपण आपली दुपारची जेवणाची वेळ आहे. आता वाजलेले आहेत 10:30 आणि ऊन पण बघा किती आहे. एवढ्या दुपारी आम्ही चालत आहे आता. रामकृष्ण हरी. हा ब्रिज आलेला आहे. ब्रिजच्या लेफ्ट साईडलाच आपला होल्ड आहे. झूम करून दाखवतो तुम्हाला. हे मंदिर आहे. हे मरीमाता प्रसन्न आहे आणि आहे सिद्धेश्वर मंदिर आहे इथे. हा आपला जयराम.
हसायला खूप मस्त आहे, हसतो खूप मस्त. दाखव हसून. बघा हे सिद्धेश्वर मंदिर आहे आणि मंदिरात आम्ही आलो. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुक्मी वंदनम मृत्युन्मुक्षी मातुन. खूप प्राचीन मंदिर आहे, पाहू शकता. सिद्धेश्वर महादेव की जय. ओम नमः शिवाय. ओम नमः पार्वती पते. हर हर महादेव.